मागील 3 वर्षापासून उद्धव ठाकरे सातत्याने राजकीय संघर्षाचा सामना करत आहेत. 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, त्यानंतर 40 आमदारांचं बंड, एकामागोमाग एक धक्के ठाकरे गटाला बसत गेले. अनेकांना वाटलं होतं की उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व आता संपुष्टात येईल. मात्र ठाकरेंनी हार मानली नाही. पुन्हा नव्या जोमाने त्यांनी पक्ष उभा केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मशाल चिन्हावर अनेक आमदार आणि खासदारांना निवडून आणले. पण राजकारणात संकट कधी संपत नाही. अवघ्या काही महिन्यापूर्वीच मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला. मात्र यावेळी उद्धव ठाकरे शांत बसले नाही. त्यांनी थेट कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारलाय. फुटीर खासदारांना एक महत्त्वाचं पत्र पाठवलंय. आता या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे ते समजून घेऊया. ठाकरे गटाने पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं जाहीर केलं असलं तरी मूळ पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या विलिनीकरणाला कोणतीही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे केवळ घोषणा केल्याने किंवा पत्रकार परिषद घेतल्याने विलिनीकरण वैध ठरत नाही, असा ठाकरे गटाचा दावा आहे. याचबरोबर पत्रात भारतीय राज्यघटनेतील 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांविरोधात कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की मूळ पक्षाची सहमती नसताना आणि संबंधित घटनात्मक अटी पूर्ण न करता कोणत्याही खासदाराला दुसऱ्या पक्षात विलीन होता येत नाही. त्यामुळे 6 खासदारांनी केलेला दावा कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असं ठाकरे गटाचं मत आहे. इतकंच नाही तर संसदीय पक्षाचे गटनेते अरविंद सावंत यांनी फुटीर खासदारांना स्वतंत्र पत्र पाठवलं आहे. या पत्रातही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षात स्वतःहून विलीन होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भविष्यात जर या प्रकरणावर कायदेशीर वाद निर्माण झाला तर ही पत्र महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर येऊ शकतात. आता या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अर्थ काय आहे, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. विरोधकांकडून सातत्याने ठाकरे गट कमकुवत झाल्याचं चित्र उभं केलं जात होतं. मात्र या पत्राद्वारे ठाकरे गटाने स्पष्ट संदेश दिलेला आहे की हा लढा केवळ राजकीय नाही तर कायदेशीरही असेल. त्यामुळे आता हे प्रकरण फक्त पक्षांतरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. दुसरीकडे शिंदे गटाची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण ठाकरे गटाने उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांना उत्तर देणं हे शिंदे गटासाठी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जर त्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात न्यायालयीन प्रक्रियेत त्याचा परिणाम होऊ शकतो आणि जर त्यांनी उत्तर दिलं तर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, एखाद्या पक्षाने पत्र पाठवलं म्हणजे त्यातील सर्व दावे आपोआप सिद्ध होतात असं नसतं. या प्रकरणात अंतिम निर्णय संबंधित घटनात्मक प्रक्रिया, निवडणूक आयोग आणि आवश्यक असलेल्या न्यायालयीन निर्णयावर अवलंबून असेल. त्यामुळे दोन्ही बाजूचे युक्तिवाद आणि अधिकृत भूमिका पुढील काळात महत्त्वाच्या ठरणार आहे. आता पुढे काय होणार? शिंदे गट या पत्राला उत्तर देणार का? फुटीर खासदार आपली भूमिका कायम ठेवणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार? या सर्व प्रश्नाची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. पण एवढं मात्र नक्की, 3 वर्षाच्या संघर्षानंतरही उद्धव ठाकरे अजूनही राजकीय मैदानातून बाहेर पडलेले नाहीत. उलट प्रत्येक आव्हानाला ते नव्या रणनीतीने उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष आता आणखी कोणतं वळण घेतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटाने पाठवलेलं हे पत्र कायदेशीर लढाईत निर्णायक ठरेल का, की शिंदे गट यावर प्रभावी उत्तर देईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.